उग्र रूप लेना शुरू कर दिया है। आंदोलन के तीसरे दिन जिला कलेक्टर परिसर में उस समय हड़कंप मच गया जब एक किसान पुत्र ने अपने ऊपर डीजल डालकर आत्महत्या करने का प्रयास किया। हालांकि मौके पर मौजूद पुलिस ने तुरंत हस्तक्षेप करते हुए युवक को हिरासत में ले लिया, जिससे बड़ा हादसा टल गया। इस दौरान आंदोलनकारी किसानों ने 7/12 कोरा करो के नारे लगाते हुए सरकार के खिलाफ जमकर प्रदर्शन किया। इतना ही नहीं बल्कि नाराज किसानों ने जिला कलेक्ट्रेट कार्यालय के सामने सब्जियां और दूध सड़क पर फेंक कर अपना विरोध दर्ज कराया। किसानों का कहना है कि कर्ज माफी और अन्य मांगों को लेकर सरकार गंभीरता नहीं दिखा रही है। कर्ज मुक्ति की मांग को लेकर शुरू हुआ यह आंदोलन अब लगातार तेज होता जा रहा है, जिससे प्रशासन के सामने भी नई चुनौती खड़ी हो गई है। 2025 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी 7/12 कोरा 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 म्हणत हे सरकार प्रचार करत होतं। त्यांच्या प्रचारावर विश्वास ठेवून माझ्या शेतकरी भावा बहिणींनी त्यांना भरभरून मतदान दिलं आणि हे सरकार सत्तेत बसलं। सत्तेत बसल्यानंतर यांना आमच्या 7/12चा विसर पडलेला आहे। इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या व्यथांचा देखील विसर पडलेला आहे। यांना उद्योगपतींची 16 लाख कोटींची कर्ज माफ करता येतात। यांना शक्तीपीठ महामार्ग कोणालाही नको असताना देता येतो, पण आमचं पीक कर्ज माफ करता येत नाही। पीक कर्ज माफीच्या नावाखाली त्यांनी जाचक अटी आणि शर्ती घालून एक खोटारडा बनावट जीआर आम्हाला आणून थोपवलेला आहे। आम्हाला हा जीआर मान्य नाही असं म्हणत रविकांत तुपकर हे बुलढाण्यामध्ये परवापासून उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाची आजपर्यंत कोणीही दखल घ्यायला तयार नाही। त्यामुळे आम्ही हे 7/12 कोरा कोरा करत आज इथे एक फेरी काढलेली आहे आणि आमचे पीक कर्जाचा बोजा असलेले 7/12चे उतारे आम्ही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणून टेकवले आहे आणि त्यांना निरोप दिलेला आहे की हा 7/12च्या पीक कर्जाचा आहेर सरकारला आम्ही परत करत आहोत। आम्हाला हे पीक कर्जाचा बोजा असलेले 7/12 नको, आमचा 7/12 हा कोरा झाला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। सरकार जर या उपोषणाची, या आंदोलनाची आणि शेतकऱ्यांच्या संतप्त भावनाची कोणतीही काळजी घेणार नसेल तर सरकारला निश्चित याचे परिणाम भोगावे लागतील। शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचा सरकारने विचार करावा। मी आज पण आपल्याला या मीडियाच्या माध्यमातून सरकारला विनंती करत आहे, अन्यथा हा शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि ज्या मंत्रालयाच्या जोरावर तुम्ही आमच्यावर राज्य गाजवता त्या मंत्रालयाची वीट खबा करेल। तुम्ही आज गेल्यानंतर एका कार्यकर्त्यांनी अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला, काय सांगा? आम्ही 3 दिवसापासून वारंवार पोलिसांना विनंती करत आहोत की पोलीस बंदोबस्त लावा, या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्या आणि वरच्यापर्यंत तसा निरोप पोहोचवा, परंतु पोलीस बंदोबस्त लागलेला नाही। आता कोणत्या व्यक्तीने काय केलं याच्याशी आमचा काही संबंध नाही, पण ही शेतकऱ्यांची संतप्त भावना आहे। याचा सरकारने आणि पोलीस प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने, मंत्रींनी सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे।